अपघात झाला ज्या पिकअपच्या त्याच्या मागं जी गाडी होती त्या गाडी चालक आहेत इरफान. काय सांगाल, काय बघितलं नक्की एक्झॅक्टली काय झालं? गाडीच्या पाठीमागं काही नव्हतं आणि त्याच्या पुढे बी काही नव्हतं. तर गाडी 200 फूट पाठीमागं पूर्ण वायबल होत आली गाडी. म्हणजे त्याचा ड्रायव्हरचा ताबा सुटला. ताबा सुटला तसं गाडी विहिरीत गेली आणि गाडी विहिरीत पडली. विहिरीत पडल्यानंतर आहे ना त्यात एक बारकं बाळ म्हणजे असं एक 4 वर्षाचं वर आलं तसं आहे ना मी पहिली उडी मीच मारली. म्हणजे कोणच नव्हतं ॲक्सिडेंटमध्ये तर कोणच नव्हतं. तर त्यातले 5 जण बाहेर काढण्यात यश आलं आणि 2 जण त्यांच्या ते निघलेत. तर त्यातले 7 जण सुखरूप आहेत आणि 8 जण डेड झाले. त्यातले तुम्ही सगळं समोर तुमच्या समोर घडलंय. डोळ्यासमोर माझ्या झालेलं. काय म्हणजे कशामुळं नियंत्रण सुटलं असेल असं वाटतं? म्हणजे गाडी पूर्ण वायबल होत आली 200 फूट पाठीमाग आणि त्या विहिरीला कटडा असता तर ते त्यातली पूर्ण वाचलू शकले असते. विहिरीला कटडा नाही काय नाही आली तशी गाडी डायरेक्ट विहिरीत गेली. तुम्ही कुठले आहेत? तांदळवाडीचं आहे. तांदूळवाडी. तुम्ही कुठे चालला होता? गावी चालला होता? ना गाडी नाही, मी त्यांना पंपावर चाललेलो. पंपावर झाले हो. आखो देखा हाल त्यांनी सांगितलेला आहे. 200 फुटावरनं गाडी आली तेव्हाच त्याचं नियंत्रण सुटलं होतं. कठाडा नसल्यामुळे ती गाडी थेट विहिरीत गेलेली आहे. त्याच्यामध्ये 8 जण मृत झालेले आहेत आणि 7 जणांना वाचवण्यात यश आलेलं आहे. हा त्यातला थोडासा दिलासा आहे. त्यामध्ये एक 6 महिन्याचं बाळसुद्धा आहे. प्रशासन आलेले आहेत, माजी आमदार पण आलेले आहेत, खासदार आलेले आहेत. मात्र जी कुटुंबाचं जे झालेलं नुकसान आहे ते अतिशय गंभीर आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट आदित्य देशपांडे सोबत वीरेंद्र सिंह उत्पात, न्यूज 18 मराठी, तांदूळवाडी.